आज ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा संजीवन समाधी सोहळा सगळीकडं संपन्न होत आहे. आपण ज्ञानदेवांना नमस्कार करूया. त्यांच्यासारखी आपल्याला प्रेरणा मिळू देत अशी त्यांना प्रार्थना करूया आणि आजच्या आपल्या वर्गाला सुरुवात करूया. आज आहे सोमवार 11 डिसेंबर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरस येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आपण 16वा अध्याय पाहत आहोत. त्यातली दैवी संपत पाहिलेली आहे आणि त्या दैवी संपत्तीनं युक्त असे ज्ञानदेव आज आपल्या सर्वांमध्ये संजीवन समाधी घेतलेल्या अवस्थेत आजही आहेत. त्या संजीवनचा अर्थ सगळ्यांनी समजून घेऊया की चिरंजीव म्हणजे कधीही ती नष्ट होणार नाही. संजीवन, सम म्हणजे चांगलं आणि जीवन अशी समाधी आहे ती. ती कशासाठी घेतली तर 84 लाख योनीतून पुन्हा मनुष्यजन्म येऊ नये, म्हणजे पुन्हा 84 लाख योनीमध्ये फिरायला लागू नये एवढ्यासाठी वयवर्ष 21ला ज्यांनी संजीवन समाधी घेतली त्यांनी एक जगापुढे आदर्श घालून दिला की देह महत्त्वाचा नाही आहे. आपला चिरंतन आत्मा तो चिरंतनच आहे आणि त्या रूपानं आपण कायम अमर असतो किंवा कायम असतो. शाश्वत असं आपलं हे आयुष्य म्हणूया किंवा वास्तव्य हे कायम असावं. जगातली पहिली अशी ही संजीवन समाधी. आजही आळंदीला केवढा मोठा पूर लोटला असेल. कोणीतरी म्हणलं तसं मुंगीला शिरायला सुद्धा जागा नसेल. पण आज मला सकाळी सारखं वाटत होतं की दादांना म्हणायला पाहिजे होतं की झूम हे करा, पण मी निदान दाखवू शकले असते. खूप छान असं कीर्तन झालं आमच्या इथे आणि त्या ताईंनी पण इतकं म्हणजे अगदी डोळ्यात टचकन पाणीच आलं बघा की त्या ज्ञानदेवांनी काय सहन केलं नाही हो. पण हसतमुख चेहरा, सगळ्यांना आनंद देणं, सगळ्या विश्वासाठी मागणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आपण शेवटची 5 मिनिट सगळेजण पसायदान म्हणूया. आत्ता या 307पर्यंत ओव्या परवा झालेल्या होत्या की काही जण देवी ही कल्पना दिसत नाही म्हणून खोटी आहे, निरर्थक आहे असं म्हणतात आणि पापपुण्य करणारा तर मरतो, मग भोगायला कोण उरतं. अशी 7वी ओवी होती. परी परत्र ना देवो, न दिसे म्हणून ते वावो, आणि करता निमे मा वाठावो, यो भोग्यासी कवणू. आता पुढे काय म्हणतात बघा. त्याचा अर्थ मी आत्ता सांगितलं की ही जी ओवी आहे 307वी, तर त्याच्यात असे म्हणलं की परी परत्र ना देवो. परत्र म्हणजे परलोक. परलोक तर दिसतच नाही आपल्याला आणि देवही दिसत नाही. परत्र ना देवो, परत्रही दिसत नाही, देवही दिसत नाही. मग न दिसे म्हणून ते वावो, आणि तो दिसत नाही म्हणून तो खोटा आहे असे हे लोक म्हणत असतात जे नास्तिक असतात ते. आणि करता निमे मा ठाव, आणि जो हा सगळं करता आहे किंवा भोगायला जो कोणी उरतो तो तरी कोण आहे. आणि पापपुण्य करणारा तर मा ठाव, त्याला ठाव राहतच नाही, म्हणजेच मरण येतच. म्हणजे हे सगळं चक्र, हे सगळं चित्र
असं असतं. मग नेमका हा परमेश्वर कसा आहे, कुठं आहे, हे सगळे माणसाच्या मनामध्ये प्रश्न पडतात. आता पुढे काय म्हणतात बघूया. येथ उर्वशी या इंद्र सुखी, तैसा का स्वर्ग लोकी, तैसाची कृमी ही नरकी लोळ तूष लागे. आता त्या लोकांच्या कल्पनेप्रमाणे इंद्रलोकात काय आहे हो, तर साक्षात इंद्र हा उर्वशी बरोबर किंवा सगळ्या अप्सरांबरोबर सुखात शृंगार उपभोगत असतो. जैसा का स्वर्गलोकी उर्वशी या इंद्र सुखी, तैसाची कृमी ही नरकी लोळतू. असे दोघांना सारखंच आहे. ज्याला नरक मिळालेला आहे तो नरकातला अगदी छोटीशी कृमी, म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म जंतूसुद्धा लोळतच असतो, सुखानंच लोळत असतो. म्हणजे यात फरक काहीच नाही. स्वर्गलोकात उर्वशीबरोबर आनंद घेणं काय आणि नरकामध्ये सूक्ष्म कीटक होऊन राहणं काय, हे या लोकांच्या दृष्टीनं सारखंच आहे. मी परवा सांगितलं तुम्हाला की तिकडे सुद्धा नरक यातनांचं सगळं असं चित्रीकरण केलेलं होतं. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे, पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी. आणि म्हणून कधी स्वर्ग आणि नरक ही आपण केलेल्या पापपुण्याची फलश्रुती नव्हे, कारण दोन्ही ठिकाणी कामोपासनाच भोगली जाते. परस्परे द्वेषे कामची नाशी, या कामामुळंच हे सगळं भोगावं लागते. पाप असू की पुण्य असू, स्वर्ग असो की नरक असो, हे सगळे जे भोगायला लागते या कामामुळंच. म्हणून समर्थसुद्धा सारखे म्हणतात, नको कामना, म्हणजे कुठल्या कामनाच करू नकोस. आणि या कामनांमुळं किंवा कामामुळंच आपल्याला सगळं भोगायला लागते. म्हणून कामची नाशी, म्हणजे खरं या कामाचाच नाश करायला पाहिजे. पण हा काम आपल्या सगळ्याचा या नाश करत असतो, असं इथे ज्ञानदेव म्हणतात. एवं कामा वाचुनी काही, जगा मूळची आन नाही, ऐसे बोलती पाही असुर गाते. आता काय होतं, कामा वाचुनी काही, जगा मूळची आन नाही. कामाशिवाय या जगाला जगण्याला दुसरा काही हेतूच नसतो. म्हणजे कामासाठीच सगळा प्रत्येक जण जगत असतो. आसुर गाते, आणि आसुर प्रवृत्तीचे लोक असं म्हणतात. खूप लोक बघा, आत्ताचे तरुण किंवा काही असे जे फक्त एन्जॉय हा आयुष्याचा संकल्प मानणारे असतात, ते म्हणतात कशासाठी इथे यायचं, कशासाठी एवढे कष्ट घ्यायचे, कशाला हे सगळं अध्यात्म वगैरे चाखायचं, त्याच्यापेक्षा बस एन्जॉय करा. एन्जॉय, तो जो एन्जॉय म्हणजे काम आहे. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं हे सगळे कामवासनेनं प्रेरित झालेले असतात. ते विषय वासनेने पुष्ट होतात आणि परस्पर एकमेकांचा विनाश ही कामपीडाच घडवून आणते. स्वतः श्रीकृष्णांच्या वंशातले, म्हणजे त्यांचा जो यदुवंश होता, यादव वंश होता, त्या लोकांनी सुद्धा देवाची थट्टा केल्यामुळं त्यांना परस्परांमध्ये अशीच त्यांनी मारामारी केली, मद्यधुंद झाले, मद्यपानानं धुंद झाले आणि सगळा वंश नष्ट झाले. म्हणजे ही कामपीडाच माणसाला नष्ट करायला किंवा द्वेषामुळं एकमेकांचा विनाश करायला ही प्रवृत्ती करत असते. आता सो हे किडाळ, बोली न करू पघळ, सांगताची सफोल होतसे वाचा. आणि म्हणून म्हणतायत की आता हे किडाळ म्हणजे वाईट बोलणं, हे वाईट बोलणं जरा राहू देत, बोली न करू पघळ. आपण म्हणतो काय अघळ पघळ बोलत बसले, म्हणजे अतिविस्तारानं, अगदी सूक्ष्मात सूक्ष्म, खोल खोल इतकं डिटेल सांगत बसतात लोक. म्हणून बोली नको पघळ. ज्ञानदेवच म्हणतायत आता हे आगळ पघळ बोलणं नकोच, विस्तारानं बोलणं नकोच. सांगताची सफोल होतसे वाऱ्या. फोल म्हणतो त्याला अजून स लावला म्हणजे अधिक व्यर्थ.
म्हणजे माझी जी वाणी आहे ती व्यर्थ होतीये, व्यर्थ शिणतीये, थकून जातीये. त्यापेक्षा कधी कधी मलाही हल्ली वाटतं ना, मौन धरावं. मौनानं आपली केवढी शक्ती वाचते हो. इतकं आपण बोलत असतो, इतकं बोलत असतो, म्हणून अनाठाई बोलणं तर मला हल्ली नकोच वाटतं. लोक असे गप्पा मारत बसतात किती किती तासन तास. अगदी घड्याळ पूर्ण बंद पडायची वेळ आली तरी त्यांच्या गप्पा संपत नाहीत. आता ज्ञानदेव मात्र म्हणतायत की याच्यासाठी अधिक विस्तारानं बोलणं नको. मला आता खात्री झाली आहे, माझी वाणी ही व्यर्थ शिणायला लागलेली आहे, तर ती शिणायला नको असं ते म्हणतात. थोड्याशा ओव्या याच्यातल्या राहिलेल्या ओव्या. भोगी देवेंद्राते उर्वशीच्या संगे, जैसे सुख लाभे स्वर्ग लोकी, तैसा कीटकही लोळता नरकी, मानितसे सुखी आपणाते. म्हणून जो स्वर्ग नरकाचा भोग, पाप पुण्य भाग नाही तेथे. तया दोही ठाई प्राप्त होय साच, देखा कामाचाच सुख भोग. म्हणून या जेथ नरमादी दोन्ही, मिळती होनी कामवश. जेथ जन्म पावे आघवे जे जग, लय पावे मग कैसे ऐका. आपुलाची स्वार्थ साधावा म्हणून, जगाचे पोषण करू जाता. परस्परा माझी माझो निविद्वेष, होतसे विनाश सृष्टीचा या. कामाविण मूळ जगा दुजेख नाही, बोलती हे पाही आसुरते. ऐसो असे हीन शब्द उच्चारोन, द्यावा वाय क्षीण वाचे सिका. कधी कधी असं वाटतं ना की आपण एखाद्याला घालून पाडून किंवा वाईट बोलायचं, किंवा दुसऱ्यांनी जरी त्रास दिलेला असला तरी आपण आपली वाणी का शिणवायची. आपण काही वेळेला मौन धारण करणं हे श्रेयस्कर असतं. आता 9वा श्लोक बघूया. अजून हे आसुरी प्रकृतीचे लोक कसे दुराचार करतात, त्यांचं आचरण कसं दुष्ट असतं ते सांगतात. एतान दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः, प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. संधी बघा. एताम दृष्टीम अवष्टभ्य. अवष्टभ्य म्हणजे अवलंब करून. दृष्टी म्हणजे हे चुकीचं ज्ञान. चुकीच्या ज्ञानाचा आत्ता जे सांगितलं ते त्यांच्या ज्या ज्या काही कल्पना आहेत त्याचा अवलंबन करून नष्टात मानहा अल्पबुद्धया, जे अल्पबुद्धीचे, जे आपण मंदमतीचे म्हणतो तसं, हे ज्यांची बुद्धी मंद आहे असे लोक काय करतात तर नष्टात मानहा, त्यांचा स्वभावच जणू नष्ट झालेला असतो. आत्मना म्हणजे आत्मा नष्ट झाला असं नाही अर्थ घ्यायचा, त्यांचा स्वभाव नष्ट झालेला असतो. आणि प्रभवंती उग्र कर्माणः, आणि ते काय करतात तर प्रभवंती म्हणजे समर्थ होतात, प्रभावी होतात. कशासाठी? उग्र कर्माणः. हे उग्र कर्माणः हे पुरुषांचंच विशेषण आहे. उग्र क्रूर कर्म करणारे, क्रूरकर्मी जे पुरुष असतात ते काय करतात, जगतः क्षयाय प्रभवंती, जगाचा नाश करण्यासाठी. क्षय म्हणजे नाश. जगाचा नाश करण्यासाठी ते उद्युक्त होतात किंवा समर्थ होतात. आणि अजून एक शब्द राहिलाय, जगतः अहिताः. अहिताः म्हणजे अहित करणारे, अपकार करणारे, जगाचा सर्वांचा अपकार करणारे, ज्यांची बुद्धी मंद आहे असे क्रूर कर्म करणारे पुरुष जगाच्या नाशासाठीच उद्युक्त होतात किंवा समर्थ होतात. म्हणजे खोट्या ज्ञानाचा अवलंब. ज्ञान आहे पण ते खरं नाही आहे, त्यांचं चुकीचं ज्ञान आहे. आणि मग त्यामुळे त्यांचा स्वभावही नष्ट झालेला आहे.
स्वभावही चांगला नाही आहे, कर्म क्रूर करत आहेत, त्यांची बुद्धी मंद झालेली आहे आणि जन्माला आले ते अपकार करण्यासाठीच, कुणाचं भलं करणं त्यांना माहितीच नाही आहे. म्हणून जगाच्या नाशाला ते समर्थ होतात. असे हे आसुरी प्रकृतीचे की आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, असं ज्ञानदेव आता त्याच्यावर काय म्हणतायत बघा. आणि ईश्वराची या खंती नुसदियाची करीती चांथी, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. आता हे जे लोक आहेत ते काय करतात की ईश्वराची या खंती म्हणजे ईश्वराबद्दल खंत किंवा द्वेष बाळगून असतात. मगाशी सांगितलं तसं ईश्वर आहे का इथपासूनच त्यांची तयारी असते आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल खंत असते, द्वेष असतो. आणि नुसदियाची करीती चांथी, आणि हे लोक पुन्हा काय करतात तर त्याचा चांथी म्हणजे तिरस्कार करतात. हे आसुरी लोक त्याचा तिरस्कारही करतात भगवंताचा. हेही नाही चित्ती निश्चय एकू, आणि त्यांच्या मनाचा एक निश्चय होतच नाही. एवढंच नाही तर अजूनही ते व्यर्थ बडबड करत बसतात, नको ते बोलत राहतात, सगळ्यांचा द्वेष करतात. मुख्य म्हणजे ईश्वराचाच द्वेष करतायत, ईश्वराचंच अस्तित्व त्यांना माहिती नाही आहे किंवा मान्य नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एक निश्चयच नसतो. आधी एक बोलतील मग एक बोलतील. आता परवाच अगदी एका चांगल्या म्हणजे काय म्हणू आपण सुशिक्षित ज्ञानी व्यक्तीने असं विधान केलं की रामायण हे त्याग शिकवते आणि भगवद्गीता ही भोग शिकवते. मला आता त्यांच्याशी बोलायचं आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी शिकतो आहोत, याच्यात भोग कुठे आलाय का हो? सगळं त्याग, यज्ञ, दान, तप सगळंच सांगितलेलं आहे आणि मुख्य कर्म करायला सांगितलेलं. तेव्हा ती निर्माण कशा उद्देशानं झाली किंवा ते युद्ध का झालं त्याच्यामागे भोग होता, पण भगवद्गीता भोग सांगणारी आहे असं विधान मला तरी पटलेलं नाही. म्हणजे असू दे, मी त्यांच्याशी बोलीन. पण इथे जे म्हणले की आसुरी वृत्तीचे जे लोक आहेत ते मात्र असे काहीही बोलत राहतात, ईश्वराच्या अस्तित्वाच्या विरुद्धच बोलत राहतात. आणि त्यामुळे निश्चित त्यांचा हे नसतो, विश्वास नसतो, त्यांच्या बोलण्यामध्ये ठामपणा नसतो, निश्चितपणा नसतो. किंबहुना उघड अंगी भरून या पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवे. आता जे आत्ता सांगितलं तसं की त्यांच्या ठिकाणी नास्तिकपणाचीच हाडं जणू काही रोवली गेली आहेत, जिवंतपणी रोवली गेलेली आहेत. आणि अंगी भरून या पाखंड म्हणजे मी म्हणतो ना पाखंडी लोक, म्हणजे सगळं विरुद्धच मत त्याचं, ते पाखंडी म्हणलं जातं. पाखंड मत त्यांच्या शरीरात भरलेलं असतं पूर्ण. अंगी भरून या पाखंड, नास्तिकपणाचे हाडं रोविले जीव. आणि जणू काही त्यांनी अंगामध्ये हे नास्तिकपणाची हाड हे रोवलेली आहेत असं म्हणलेलं आहे. अंगी मासी, हे जे सगळे यवन होते आपल्यावर सगळ्यांनी स्वाऱ्या केल्या, त्यांची अशी पाखंडी मतं होती, पाषंडी मतं होती. ते देवाला आपल्या मानत नव्हते. देव कशावर नाही म्हणत होते सांगा, तुमचा राम आम्हाला भेटेल का? आणि प्रत्यक्षात मात्र समर्थांनी जेव्हा गाईच्या मांस झाकून ठेवलेलं असतं आणि ते झाकलेलं मांस ते म्हणतात एकतर तुम्ही राम तुमचा दाखवा, नाहीतर मग हे मांस तुम्ही भक्षण करा. तर तो दिलेर खान आलेला असतो तिथे मिरजेच्या इथे, आणि समर्थांचा जो शिष्य आहे त्याला तो असा अडचणीत आणत असतो. तेव्हा समर्थ तिथे धावत धावत जातात आणि समर्थांची ताकद ती काय आहे ते म्हणाले, ठीक आहे उघडते तुझं काय आहे ते, आम्ही तुला राम दाखवतो, पण तुझा विश्वास नसेल तर तू उघड. तर तिथं सगळी फुलं निर्माण होतात, म्हणजे गाईचं मांस गायब होतं. इतकी रामाची ताकद आहे, रामावरची श्रद्धा इतकी आहे पक्की की असं होऊ शकतं.
पण हे जे पाखंडी लोक आहेत हे काहीही आरोप करत असतात. म्हणून आता ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की जणू काही त्यांनी नास्तिकपणाचं हाडच हे रोवलेलं आहे, निर्माण केलेलं. जसं आपण एखादं बीज रोवतो आणि मग त्याच्यातनं छान एखादी वेल येते किंवा एखादं फुलझाड येतं किंवा आपण तुळशीचं रोप रोवतो. तर हे सगळं रोवणं हेला फार महत्त्व आहे. म्हणून ते सांगत आहेत की त्यांनी अशी आपल्या अंगी मावशी सगळीकडे जणू काही नास्तिकपणाची बीजं रोवलेली असतात किंवा हाडं रोवलेली असतात. ते वेळी स्वर्गाला गी आदरू का नरकाचा आडदरू या वासनांचा अंकुरू जळून गेला. आता त्यांनी नास्तिकपणाचीच हाडं रोवलेली आहेत. मग त्यांची मानसिक स्थिती कशी असते तर स्वर्गाला गी आदरू, त्यांना स्वर्गाबद्दलही आदर वाटत नाही. का नरकाचा आडदरू, नरकाविषयी त्यांना आडदरू म्हणजे भीती वाटत नाही. या वासनांचा अंकुरू जळून गेला, आणि या सगळ्या ज्या मनात वासना आहेत, कल्पना आहेत, तर त्यांचा जणू काही अंकुर हा जळून गेलेला आहे. म्हणजे त्यांना कशाबद्दलच काही वाटत नाही. नरक हे भाव, स्वर्ग नरक ह्या ज्या भावना आहेत या त्यांच्या मनामध्ये किंवा भावनाप्रधान माणसांच्या अंतःकरणात नांदत असतात. आणि हे पाखंडी लोक मात्र त्यांच्या मनात ते तसं काही नांदतच नाही. त्यामुळं भावनांचा अंकुर जणू काही त्यांचा करपून गेलेला असतो, जळून गेलेला असतो. आपण काही लोकांना बघून म्हणतो की नाही की यांना काही पाझर फुटतो की नाही. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण इतके याला अगदी म्हणतात ना दगड पाषाण हृदयी असतात लोक, की काही त्यांच्या याच्यावर परिणाम होत नाही. किती घटना वाईट घडो, दुःखी घडो किंवा अगदी भावस्पर्शी घडो, त्यांना काही होत नाही. पण तुम्हाला सांगते, आज जेव्हा त्या ज्ञानेश्वरांच्या समाधीचं संजीवन सोहळ्याचं आत्ताही पण त्या ताई वर्णन करत होत्या आणि सकाळी कीर्तन झालं, त्या ज्ञानदेवांना जे लोकांनी हाल केले ना, पण त्यांनीच लोकांना कसं प्रेम दिलं. त्या विसोबा खेचरला सुद्धा किती प्रेम दिलं, त्या मुक्ताईनं सुद्धा, की जिनं त्याला ते पलाल दिलेलं नसतं खापर भाजण्यासाठी, आणि मग ज्ञानदेवांच्या पाठीवर ते मांडे भाजले तर तो लांबून चुरून बघतो. तर ती म्हणती, लांबून कशाला बघता, जवळ या ना, आमच्याबरोबर पंक्तीला बसा. इतकी ही अगदी भावनाशील संतांची वागणूक असते. आणि त्याच्या विरुद्ध हे पाखंडी लोक, दुष्ट लोक किती त्रास देतात हो. बरं ठीक आहे, तर त्यांच्या ठिकाणी भावनांचा अंकुर हा करपूनच गेलेला असतो. पहा ना, एवढ्या ते 4-5 वर्षाच्या लेकरांना इतका त्रास देणं म्हणजे किती त्यांच्या भावना पूर्ण. खरंच हे अगदी हे त्यांनी स्वतः वर्णन केले ना, हे त्यांनी अनुभवातनं केलेलं आहे बघा, की या लोकांचा अंकुर हा करपून गेलेला आहे. अगदी अंगावर शहारे येत होते, डोळ्यातनं पाणी येत होतं आज टपटप. तुम्हाला सहन होईना मला तर ते ऐकणं आणि बघणं. आता जी घटना घडून गेली, झाले त्याला 1000 वर्ष, पण मग केवळ देह खोडा, अमेध्योदकाचा बुडबुडा, विषय पंखी सुहाडा बुडाले गा. मग हा जो अमंगळ असा जो त्यांचा जीव असतो किंवा देह खोड जो ज्याला आपण म्हणतो, तर हा कसा आहे, अमेध्योदकाचा बुडबुडा. अमेध्योदक म्हणजे कसं, म्हणजे नाही, मेध्योदक म्हणजे चांगलं पाणी, पण म्हणजे नाही, म्हणजे ओंगळ, वाईट, गढूळ पाण्याचा जणू काही तो बुडबुडा वाटावा. आणि मग केवळ हे देह खोडा. आता हे देह कसं आहे, शरीररूपी खोड आहे. या शरीररूपी खोड्यात जणू काही रक्त, मूत्र अशा ओंगळ पाण्याचा जणू काही तिथं बुडबुडाच वाटतोय. आणि विषयपंखी सुहाडा, आणि विषयरूपी चिखलात ते बुडालेले असतात. बुडा आले गा, विषयाच्या चिखलात ते बुडालेले असतात. आणि असा हा अमंगळ पाण्याचा बुडबुड आहे.
असं वाटायला लागतं. आपण इतकं त्या देहावर प्रेम करतो हो खरंच. सगळं बाह्य सौंदर्याला आणि बाह्य देखणेपणाला, दिसण्याला, सौंदर्याला सगळं महत्त्व माणूस देत असतो. पण हे संत त्याच्या विरुद्ध असतात, बाहेरून ओंगळ वागतील. परवाच मी ते भागवतातल्या काही कथा वाचत होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक जो राजा आहे त्यांनी इतकं म्हणजे देहावरची पूर्ण वासना गळून गेल्यानंतर त्यांनी कसं आचरण ठेवले. लोक अक्षरशः त्याला वेडे म्हणून फार दगडं मारतात, चिखल टाकतात, घाणघाण बोलतात, पण त्यांनी त्याच्यावर काहीही परिणाम व्यक्त केला नाही, म्हणजे प्रतिक्रिया काहीच व्यक्त केलेली नाही. तसंच हे सगळेच संत ना, यांना लोकांनी अगदी वाळीत टाकलं, काहीही दिलं नाही, प्रेम नाही, खायला नाही, प्यायला नाही, पण तरीसुद्धा ते अलिप्त होते सगळ्यापासून. पण हे जे लोक आहेत हे मात्र विषयरूपी चिखलात बुडलेले असतात आणि सगळं त्यांचं जे वागणं आहे हा देहालाच महत्त्व देत आहेत, देहाच्या खोडालाच महत्त्व देत आहेत. आणि ते खोड जणू काही शरीरूपी खोड्यात हे सगळे अमंगल अशा पाण्याचे बुडबुडे येतात असं वाटते. जई आटावे होती जळचर, तै डोही मिळती ढीवर, कापडावे होय शरीर, ते रोगा उदयो. आता पाण्यातल्या डोहातलं जलचरांचं जर आयुष्य संपायची वेळ आली तर काय होईल? कोळी लोक काय करतात? डोही मिळती ढीवर, ढीवर म्हणजे धीवर, धचा ढ झालेला आहे ते, धीवर म्हणजे कोळी. तर ते सगळे कोळी लोक डोहापाशी एकत्रित येतात आणि मग तसंच कापडावे होय शरीर, तै रोगा उदयू. तसंच या अज्ञानी, अमंगल, आसुरी लोकांचा सगळा अंतकाळ जवळ येतो आणि सगळे रोग त्या माणसाला घेरून टाकतात, किंवा सगळ्या प्रकारच्या रोगांचा त्या घाणेरड्या शरीरात प्रवेश होतो, उठाव होतो. तै रोगा उदय होतो म्हणतात. म्हणजे त्यांना कशा बाबतीत प्रेम मिळेल? त्यांनी कुणाला काही दिलेलं नाही, तर त्यांचा अंतकाळ असा दुःखातच होणार आहे. उदय जणे केतूचे जैसे, विश्वा अनिष्टोद्देशे, जन्मती ते तैसे लोका आटू. आणि जसा धूमकेतूचा, बघा पूर्वी आम्ही लहान असताना धूमकेतू दिसला की काय म्हणायचे? देशावर संकट येणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला पंडित नेहरू गेले असतील, किंवा ज्या इंदिरा गांधी गेल्या, लालबहादूर शास्त्री गेले, त्यावेळेला असं म्हणायचे की धूमकेतू उगवला की तो अनिष्ट असतो, विश्वासाठी, देशासाठी, विश्वासाठी अनिष्ट असतो. आणि त्याप्रमाणे लोकांना छळण्यासाठीच यांचा जन्म झालेला आहे जणू काही. यांचा जन्मच तेवढ्यासाठी झाला आहे. उदय जणा केतूचे जैसे, विश्वा अनिष्टोद्देशे, जन्मती ते तैसे लोक आटू. लोकांना त्रास देण्यासाठीच, आटवणं म्हणजे काय? छळणं. लोकांना छळण्यासाठीच त्यांचा जन्म होतो. आणि असं अमंगल काही घडणार असेल तर हा केतूचा किंवा त्या धूमकेतूचा जन्म होतो किंवा उदय होतो, आणि त्यामुळे विश्वात काहीतरी अनिष्ट घडणार असं लक्षात घ्यायचं. तसंही हा वाईट लोकांचा, दुष्ट लोकांचा, लोकांना छळण्यासाठी त्यांचा जन्म झालेला. म्हणजे काही जण दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्याच्या जीवनासाठी हे स्वतःचं जीवन अर्पित करतात. आपले सगळे देशभक्त बघा, सावरकर बघा, शिरीष बाबू, हे की नाही, छोटी छोटी सुभाषचंद्र बोस, सगळ्यांनी देशासाठी किती केलं हो. पण इतर मात्र देशाला छळण्यासाठी जन्माला येतात काही काही जण. परितेची गा करणे, आदरती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. राहिली का मध्ये एक? विरुडलिया अशुभ, फुटती ते खे कोंभ,
पापाचे कीर्तिस्तंभ चालते ना. आता पाप रुचल्यावर किंवा रुजल्यावर त्या पापाला जे कोंभ फुटणार आहेत, विरुढलिया अशुभ फुटती ते कोंभ. तर हे जे आसुरी प्रकृतीचे लोक आहेत, हे जणू काही पाप रुजल्यावर त्याला पापाला कोंभ फुटलेले आहेत तसे ते आहेत. आणि पापाचे कीर्तिस्तंभ आहेत, जणू काही ते चालते बोलते. कीर्तिस्तंभ कशासाठी? स्मारक म्हणून करतात की नाही. तर हे चालतं बोलतं जिवंत जणू काही स्मारक आहेत किंवा कीर्तिस्तंभ आहेत. किती उपमा द्याव्यात, किती प्रकारे त्यांचं वर्णन करावं. आणि मागा पुढा जाळणे, वाचून आगी काही नेणे, तैसे विरुद्धची एक करणे भलते या. आणि मग मागं पुढं जे जे काही दिसेल ते आगी, म्हणजे मागा पुढा जाळणे, त्यांना जाळायचंच माहिती आहे. किती बघा जळीत केलं मागे त्या महात्मा गांधींच्या हत्येनंतर. लोकांची अगदी हाय हाय करून टाकलं होतं लोकांनी. तसं हे आसुरी प्रकृतीचे लोक जणू काही चालते बोलते स्मारक आहेत. आणि जे जे समोर दिसल त्याला ते जाळत सुटतात किंवा त्याच्या वाचून अग्नीला दुसरं काही ठाऊकच नसतं, फक्त स्वाहा करणं. वाचून आगी काही नेणे. असा कधी अग्नी शांत बसेल का हो? काही त्याच्यात गिळंकृत करणार नाही. असं लांब लांब ज्वाळा करून तो आपल्या ह्याच्यात सामावून घेत असतो. तैसे विरुद्धची एक करणे भलते या. त्याप्रमाणे हे लोक काय करतात? प्रतिकूल, विरुद्ध, सगळ्यांसाठी विरोधात जाणं एवढंच त्यांना माहीत. कुणीही बोललं तरी ते विरोध करणार. ते फक्त स्वतःच मी म्हणीन ती पूर्व दिशा असते या आसुरी लोकांची. परी तो चिगा करणे, आदरिती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. मग श्रीकृष्ण श्रीनिवास म्हणजे श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनाला सांगतायत की हे विरुद्ध कृतीचे जे कर्म आहे ना, हे अति उत्साहानं करतात. आदरिती संभ्रमे जेणे, अगदी आदरानं करतात, उत्साहानं करतात. ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. ते आता तू ऐक असं भगवंत त्याला सांगतायत की अजूनही ते कसे वागतात, ते कसे करतात, विरुद्ध कृती कशा करतात आणि तेही उत्साहानं करतात. ते ते तुझा ऐक असं म्हणतात. ऐसा तिटकारा देवाचा अंतरी, म्हणून या परी जल्पती ते. हे तो नव्हे काही परिदेव नाही, निश्चय हा पाही तयांचा गा. काय सांगू ऐसी पाखांडाची खूण, ठेवी ती रोवून अंतरिते. स्वर्ग नरकाची तयाची या चित्ती, कोठोनी अक्षिती उरे मग. अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा, ऐसा जो हा खोडा शरीराचा. तया खोड्या माझी सापडूनी भले, बुडोनिया गेले भोग पंकी. विनाशाच्या वेळी बद्ध होय मासा, जाळ्यामाधी जैसा धीवराच्या. नातरी देहाचा येतांत काळ, होतसे प्रबळ रोग जैसा. जगाचे अनिष्ट करावया पाही, नभी जैसा येई धूमकेतू. तैसे आसुरी ते पावती जन्मास, करावया नाश जगताचा. जणू अशुभाचे अंकुर ते साचे, चालते पापाचे कीर्तिस्तंभ. जे जे सापडे ते जाळण्या जवाचोनी, जैसे नेणे अग्नी दुजे काही. करावे विश्वाचे तैसे अकल्याण, स्वभाव हा जाण आसुरांचा. तया कर्मी कैसा तयांचा वेश, म्हणे ऋषिकेश ऐक पार्था. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता,
येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. म्हणा सगळे आरती. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित निणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणा सगळे मनातल्या मनात. आता विश्वात्मके देवे येणे या वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे थिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूतान. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना पूर्ण सुखी किंबहुना पूर्ण खंडित